तुमच्याकडे तर ठीक आहे, मग त्याबद्दल ठीक आहे. एक मिनिट, तुमचं गैरसमज झालेलं आहे. याच्यात 100% मराठा आहेत. तुम्ही म्हणताय ना, तुम्ही तर 1.5 कोटी मागे राहतील. माझं म्हणणं आहे, मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात, माझं म्हणणं आहे की 100% मराठा हे ओबीसी तत्सम म्हणून येथील. तो जी आर मी आणलाय सोबत, तुम्हाला दाखवू का तो? अरे तत्सम मध्ये ठीक आहे, नाही वाचलाय मी, ती बघितलाय तो पण. हो मी तो पण वाचलाय ना, मी तो पण वाचला. हेच आत्ताचं मूळ ज्वलंत प्रश्न काय आता की समाजानं उठाव केलेला आहे. मराठा समाज, मराठा आणि कुणबी एक आहे. जवळपास गॅजेट तर आहेतच, तुम्हाला त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा तर नका ठेवू. आता 54 लाख नोंदी सापडल्यात, तुम्हीच म्हणताय सरकार म्हणून. तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला? मराठा कुणबीची एक, याच्या पलीकडचा तिसरा पर्याय सांगतो. सरसकट शब्द याचा बाऊ काही ओबीसी नेत्यांना केला. बाऊ काय केलाय? 5 कोटी मराठे आत येणार आहेत, 5 कोटी मराठे आत येणार आहेत, आपल्याला काहीच राहणार नाही. अरे बाबा हो, तुम्ही ओबीसीचे नेते आहेत, सगळेच आपलून सुद्धा सगळे एकत्र आहेत. तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार, कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठे आरक्षणात गेलेत, खानदेशचे मराठे आरक्षणात गेलेत, पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास 60% मराठे आरक्षणात गेले ओबीसी आरक्षणात. कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेलाय. खाली मराठे राहिले कोण? मराठवाडा आणि 2 हे उर्वरित महाराष्ट्रातले काही जिल्हे. हे का पटून सांगत नाहीत सामान्य ओबीसी बांधवांना? असं वाटतं खरं आहे आपला नेता म्हणतो 5 कोटी मराठे आत येणार आहेत, आपल्याला काहीच राहणार नाही. खरं बोला ना, खरं सांगा त्यांना. तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला खोटं सांगता? मग जर आता मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी तुम्ही म्हणता त्यांना ओबीसीत घेऊ नका. ही भावना सामान्य नेत्यांबद्दल बोलतोय, तुमच्या ओबीसीच्या काही नेत्यांबद्दल, की तुम्ही जर असं बोलताय की घेऊ नका नोंदी सापडून, म्हणून तुम्ही हुशार नाहीत असं सामान्य ओबीसी बांधवांनी आता ठरवलंय. सामान्य लोकांनी ठरवलंय गावखेड्यातल्या की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे. हा, जर मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ दिलं नसतं. पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर ती ओबीसी ते द्यावं. विनाकारण भांडण कशाला आपले नेते विकत घेतात, असं गावखेड्यात चर्चा सुरू आहे. आपले नेते कशामुळे भांडण विकत घ्यायला लागलेत आणि आंदोलन विरोधात करायला लागलेत मराठ्यांचे? रोज आपल्याला एकत्र राहायचंय, एकत्र लग्नाला जातो, आपण एकमेकाला पाणी देतो, एकमेकाच्या मौतीला सुद्धा आपल्याला खांदा द्यायला लागतो, आपण चटणी मीठ एकमेकाला देतोय. आणि एक दिवस राजकारण करणार येणार आणि हा राजकारणी माणूसशी बोलून चालून हे सामान्य ओबीसी बांधवांनी बोल. तुमच्यासारख्या नेत्यांपुढे नसतेच बोलत. आम्हाला गाव खेड्यात बोलतात सामान्य लोक, ते म्हणतात हे काय आम्हाला काय तेला मेटायला पैसे देतो का? एवढं राजकारण करतो, एवढं राजकारणी माणूस हे 2 दिवस येणं तुमच्या आमच्या देण भांडण लो वरवरच चाललंय. खाली एकदम साबीत आहे ओबीसी बांधव आणि मराठा बांधव. गाव लेवलवर सामान्य एकत्र येतात आत्ताही. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन हे तुमचं ठीक आहे, तुमची म्हणणी. माझं काय म्हणणं आहे, 100% मराठ्यांना आपण ओबीसी म्हणून तत्सम म्हणून घेऊ शकतो, कायद्याने घेऊ शकतो. असं नाही की हरिभाऊ राठोड सांगतो म्हणून. बरोबर. तर ते, आणि तुम्हाला माहित आहे का की बंजारा म्हटल्यानंतर मी लमाण आहे, समजू लमाण असला तरी बंजाराच आहे. धाडी धाड्या वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखल्या जातो. तर तो धनगर आणि काय हटकर काही म्हटलं तरी तो मेन धनगरच आहे. म्हणून असंच आपण लेवा पाटील, पाटीदार, कुणबी, मराठा नुसतं मराठा असलं तरी तो तत्सम होतो आणि तो ऑटोमॅटिक ओबीसी होतो. त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे, आणि तो गव्हर्नमेंटला अधिकार आहे, त्याच्याबद्दलच मी तुम्हाला ते दाखवणार होतो की माझे तुम्ही म्हणाला की बघितले तुम्ही, तुम्हाला दाखवायची गरज नाही ना? बघितलेलं की दाखवू? दाखवा पण मी बघितलेलं पण आहे ना. मग तेच काय म्हणजे दाखवायचं काय तुम्हाला? नाही, मी बघितलेलं वाचलेलं पण. हा, वाचले ना. आणि मी पाठवलं होतं व्हॉट्सअपवर कोणाला तरी, सांगितलं होतं की साहेबांना द्या, दाखवा तुम्ही काय. मग तुम्ही बघितलं तर तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला सांगतो हे घ्या, फक्त तुम्ही एक काम करा. आता तुम्ही आपली सगळ्यांची बैठक लावा, एक मुख्यमंत्र्याबरोबर, आपले कार्यकर्ते, आपले संभाजी महाराज बरोबर, आणखी कोणी वकील, आणखी काही तज्ज्ञ अभ्यासक तुमच्या दृष्टीने जे कोणी असतील त्यांना बोलून आपण हे मार्क. आणि मी तर म्हटलं 10 तारखेच्या आतही आपल्याला जे आर काढता येईल.
म्हणजे जे आपण तयारी करताय ना मुंबईची, त्याची कमी गरज पडणार नाही. आणि तेच सांगायसाठी आज आलो तुम्हाला, दुसरं काही नाही. कळवतो